नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 10वी स्थूल वाचन क्रमांक 1 बाल साहित्यिका गिरिजा कीर या स्थूल वाचनाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत स्थूल वाचनाच्या लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी बाल साहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याचा रसास्वादाच्या दृष्टीने प्रस्तुत पाठातून अतिशय महत्त्वाचे संदेश दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत पाठ हा रसास्वादाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आता पहिली गोष्ट, रसास्वाद म्हणजे काय? तर रसास्वादाला दुसरा नाव आपण या ठिकाणी आस्वाद हे सुद्धा देऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये विविध पदार्थांची चव घेतो। ते काही पदार्थ गोड असतात, काही आंबट असतात, काही कडू असतात। मग या सर्व चवी घेत असताना, पदार्थ खात असताना त्यातले काही पदार्थ आपल्याला आवडतात आणि काही पदार्थ ते आपल्याला आवडत नाही। मग जे आवडणारे जे पदार्थ आहे, तर ते पदार्थ आवडण्यामागे काही कारण असतं। जे पदार्थ आवडत नाही त्यामागे सुद्धा काही कारणं असतात। तसंच आपण साहित्यामध्ये सुद्धा नाटक, सिनेमा पाहतो, टीव्हीवर विविध कार्यक्रम पाहतो, गाणी ऐकतो, या सर्व कलाकृतीच होत। यापैकी बरेच कार्यक्रम आपल्याला खूप आवडतात आणि मग आपण या कार्यक्रमाविषयी मित्रमंडळीमध्ये भरभरून बोलतो। आपल्याला आवडलेल्या गोष्टी आपण घोळून सांगतो व ते कार्यक्रम इतरांनीही पाहावे असं आपल्याला मनापासून वाटत असतं। या संपूर्ण कलाकृतीमध्ये आपण त्या कलाकृतीमधील सर्व चांगल्या गोष्टी समरसून आस्वाद घेतलेला असतो आणि आपले त्यावेळचे सगळे कथन हे एक प्रकारे त्याला आपण रसास्वादच म्हणू। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, गिरिजा कीर यांचं जे साहित्य आहे त्या साहित्याबद्दल, त्यातून कशा प्रकारे आपण त्या साहित्याचा आस्वाद घेऊ शकतो, मानवाच्या विविध जे टप्पे आहेत, लहान मुलं, मध्यमवर्गीय, म्हातारपण, अशा विविध टप्प्यांसाठी विविध साहित्यकृती त्यांनी कशा प्रकारे लिहिलेल्या आहे व त्यातून कशा प्रकारे आपण रसास्वाद घेऊ शकतो, हा एक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने प्रस्तुत पाठ हा आपल्याला अभ्यासासाठी समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विजया वाड म्हणतात की काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात, आणि गिरिजा कीर हे सुद्धा एक वलयांकित नाव आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे आणि म्हणून दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लिलया त्यांनी संचार केलेला आहे। प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे। आणि असंच एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे। कुठच्याही कलाकृतीचा नुसतं वाचन करणे म्हणजे वाचन करणे नव्हे, तर त्या कलाकृतीचा आस्वादात्मक दृष्टिकोन आपण समोर ठेवून ती कलाकृती वाचली पाहिजे व तसा दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे या उद्देशाने प्रस्तुत पाठ आपल्याला अभ्यासासाठी समाविष्ट केलेला आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं। तर विद्यार्थी मित्रांनो, या कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर ती का आवडली,
नाही आवडली तर का नाही आवडली, या गोष्टीचं विश्लेषण आपल्याला करता यायला हवं. आणि म्हणूनच त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषाचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक आपल्याला खूप आवडलं, त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे रसास्वाद. एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा. आणि कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे होय. मग कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना आपण काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. तर ते पहिला मुद्दा आहे की पुस्तकाचा वाङ्मय प्रकार आहे कोणता, की त्या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे ते आपल्याला कळालं पाहिजे. दुसरं म्हणजे पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. त्या व्यक्तिरेखामध्ये कोणत्या गोष्टींनी आपल्याला भारावून टाकलेलं आहे, त्यांचे विशेष. व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत याचं विश्लेषण तिथे पाहिजे. त्याच्यानंतर कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का, काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते, लेखकाची भाषाशैली कशी आहे, पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का, त्यानंतर पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश, तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वाचा मनावर एकत्रित परिणाम होतो का, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी रसास्वाद घेताना लक्षात घेतल्या पाहिजे. तसंच डॉक्टर विजय वाडेंनी गिरिजा कीर यांच्या काही साहित्यकृतींचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. मग त्यामध्ये पहिल्या आहे त्यांच्या बालनाटिका, की बाल साहित्याबाबत त्यांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट तर त्यांच्या साहित्यामध्ये तोचतोपणा आढळत नाही आणि दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांना खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकाच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे आपलं लक्ष वेधून घेतात. त्यातली पहिली नाटिका इटुकली पिटुकली नाटुकली, नंतर आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळ खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी. बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहे. ह्या ज्या बालनाटिका आहेत तुम्हाला मी ज्या सांगितल्या त्या 9 ते 12 या वयोगटासाठी त्या आहेत. दुसरी गोष्ट, त्यांच्या विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख या ठिकाणी विजयवाड यांनी केलेला आहे आणि तो म्हणजे एक अर्ज आहे बाप्पा. विद्यार्थी मित्रांनो, एक अर्ज आहे बाप्पा ही बालनाटिका त्या सांगतात की घरातील जी मोठी माणसं आहे, बरोबर आहे, ही बाहेर गेलेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत की आपण बऱ्याच वेळेला छोट्या मुलांकडे दुर्लक्ष करतो, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. म्हणून ते विचारविनिमय करत आहे आणि मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना आवडत नसतं. की आपण जे काही त्यांना काम सांगतो, इकडे जाऊ नको रे, हे करू नको रे, ते कर रे, असंच कर रे, फलानच कर रे, मग हे जे बॉसिंग आहे हे बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण मग आता जर घरातली मोठीच जर बॉसिंग करत असतील तर मग हे सांगायचं कुणाला? मग ते एक तक्रारीचा पाडा वाचू लागतात. आपल्या तक्रारीचा पाडा काय करतात, ते अर्जात लिहितात आणि त्या अर्जामध्ये अगदी गिरिजा कीर यांनी अतिशय सुंदर अशा तक्रारी मांडल्या आहेत, लहान मुलांच्या तक्रारी. मग त्यामध्ये पहिली तक्रार आहे, आईची शिपॉनची साडी नेसायला मिळायला हवी. आईची शिपॉनची साडी नेसायला मिळायला हवी असं ही मुलींची तक्रार आहे. आणि ही कुठे मांडतात, ते बाप्पाजवळ. बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे, आपण बर्फ खाऊ देत नाही, मग त्यांना ती आजादी पाहिजे. भेळ खायला मिळायला हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीची कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी
भांडू लागतात त्या प्रसंगात गंमत आली आहे आणि या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभलेलं आहे की हे आपल्या ज्या तक्रारी आहे ह्या आपल्या तक्रारी कुठे मांडताय हे मुलं बाप्पाजवळ मांडतायत आणि यातूनच मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य गिरिजाबाईंना या ठिकाणी लाभलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्यकृतीकडे आपण वळूया. मग त्यातली पहिली साहित्यकृती आहे चरित्रे. आता गिरिजाबाईंनी अनेक थोर व्यक्तींची चरित्रे लिहिलेली आहेत. मग त्यात अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणवृत्ती ताराबाई मोडक, संत गाडगे महाराज, ज्योतिबा फुले अशा सुंदर सुंदर चरित्रे लिहिलेली आहेत. आणि त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची जी भावना आहे जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते आणि त्या म्हणतात थोरांनी केलेले कार्य पुढे नेणे हेच त्यांचं खरं स्मारक होय. त्यांचे स्मारक बांधून फायदा नाही, तर त्यांचं जे कार्य आहे मित्रांनो हे कार्यच आपण काय केलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे आणि हेच खरं त्यांचं स्मारक आहे. आणि अशा पद्धतीने प्रत्येक शिक्षित स्त्रीला महात्मा ज्योतिबांच्या चरित्रामध्ये ते लिहितात की प्रत्येक शिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिता बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. म्हणजे यातून महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जे कार्य आहे हे कार्य मुलांपर्यंत जातं. दुसरी गोष्ट ताराबाई मोडक यांच्या चरित्रात ते म्हणतात की माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. बरोबर आहे. ताराबाईंनी ज्या पद्धतीने माणसं ओळखली आणि त्यांना ते काम देऊन योग्य पद्धतीनं समाजसेवा केली, त्यातल्या अनुताई वाघ एक होत्या आणि खरं तर ही त्यांची खासियत आहे. आणि म्हणून खरं तर मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. म्हणून ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्रही त्यांनी लिहिलेलं आहे. आणि अनुताईचं या ठिकाणी त्यांच्या चरित्रात त्या म्हणतात की ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं किती आणि शिक्षणासाठी येती करणं काय, ज्या भागात त्या काम करतात त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं आणि त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. आणि म्हणून जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत. हेच अनुताईचे काय आहे, खरे स्मारक आहे. आलं लक्षामध्ये. पुढे ते संत गाडगे बाबांचं चरित्र लिहिताना म्हणतात की संतपद प्राप्त व्हायला विद्यार्थी मित्रांनो चमत्कार करावे लागत नाही. काय की आताचे जे संत लोक आहे हे चमत्कार करतात. म्हणून संत गाडगे बाबा म्हणतात की संतपद प्राप्त करून घ्यायला चमत्कार करावे लागत नाही किंवा विभूती लावावी लागत नाही. तर काय करावं लागतं, पहाडात निघून जावे लागत नाही. लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगे बाबांनी दाखवून दिलं. म्हणून ते काय म्हणतात की लोकात राहून लोकांची सेवा केली पाहिजे, लोकजागृती केली पाहिजे आणि तेव्हाच खरं संतपद प्राप्त होतं. पुढे अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात की प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाईंना सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. पुढे अशा प्रकारे चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्ययकारी संदेश, अशा प्रकारे गिरिजाबाईंनी मुलांना अतिशय महत्त्वाचा संदेश प्रस्तुत पाठातून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे गिरिजाबाईंनी बालांसाठी अनेक कथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. मग त्यामध्ये तू सावित्री हो, विद्यार्थी मित्रांनो, तू सावित्री हो या कथासंग्रहामध्ये पहिलीच जी एक कथा आहे ही अतिशय मन हेलावून टाकणारी कथा आहे.
गोष्ट एक माणसाची ही कथा नितांत सुंदर आहे आणि या कथेमध्ये मधू या गरीब मुलाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. मधूची आई आजारी असते आणि मधू नाविलाजाने एका माणसाचं पॉकेट मारतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर या मधूच्या आईला ऑपरेशनसाठी पैसे हवे असतात आणि म्हणून मधू असं वाईट काम करतो. त्या पॉकेटमध्ये त्याला 2,000 रुपये सापडतात, परंतु त्याबरोबर एक पत्ताही असतो आणि एक चिठ्ठी असते. त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की प्रिय आनंदा सोबत 2,000 रुपये पाठवत आहे. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता असतो. विद्यार्थी मित्रांनो, ते वाचून मधूच्या डोळ्यातून पाणी येतं. मधू तो पत्ता शोधत शोधत त्या माणसापर्यंत जातो आणि ते 2,000 रुपये त्याला परत देतो. परंतु तो माणूस ते 2,000 रुपये घेत नाही आणि मधूला सांगतो की माझी आई कालच गेली, आता हे पैसे तू ठेव, तुला तुझ्या आईच्या आजारपणामध्ये हे कामाला येईल. आणि अशा प्रकारे मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. पुढे फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील या नावाची पहिलीच जी कथा आहे, ती कथा अतिशय चमत्कार करणारी आहे. मूळची ही जापानी कथा आहे आणि अशा पद्धतीने ती माणसाला सतत आपल्यामध्ये खिळून ठेवत असते. त्याच्यानंतर पुढचा साहित्य प्रकार आहे त्यांचा बाल कादंबरी. हे कथेच्या पुढले पाऊल गिरिजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. त्याच्यानंतर डब्बू ही बाल कादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मुलं आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो, परंतु ताईचा साखरपुडा असतो आणि त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुलं त्याला परेशान करतात, परंतु डब्बू त्याच्या मनामध्ये एक विचार येतो की आईच आपल्याला म्हणते की एक एक तुकडा त्यांना देऊन टाक, मग कशाला यांना दुःखी ठेवायचं. म्हणून डब्बू ताईच्या साखरपुड्यासाठी जी काही मिठाई केलेली असते ती मिठाई सर्व त्या मुलांना वाटून टाकतो. आणि अशा पद्धतीने त्यावेळी आईने व्याहांना देण्यासाठी आणलेली जी मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो, तो भाग वाचकांना आवडावा असाच आहे. आणि अशाच पद्धतीने एकूणच गिरिजाबाईंना शब्दाचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने, असेच म्हणावेसे वाटते. आणि म्हणून गिरिजाबाईच्या लेखणीला, आमच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतपूर्वक मानाचा मुजरा. अशा पद्धतीने प्रस्तुत पाठ या ठिकाणी संपतो. या पाठाचा स्वाध्याय सर्वांनी लिहायचा आहे.